श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाही, तर कोट्यावधी भक्तांसाठी जगण्याचं बळ आहे. नमस्कार मित्रांनो, मी श्रेया. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. जेव्हा कधी आयुष्यात संकट येतं, तेव्हा आठवण होते ती अक्कलकोटच्या महान संत श्री स्वामी समर्थ महाराजांची. आज आपण त्यांच्याबद्दलच काही गोष्टी जाणून घेणार आहोत, अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराज कोण होते? श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. त्यांचा जन्म कधी आणि कुठे झाला हे कोणालाच माहिती नाही, म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. ते गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती महाराजच होते, जे नंतर स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. आता आपण महाराजांची प्रकट होण्याची कथा जाणून घेऊया. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम जवळच्या कर्दळी वनात स्वामींनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्यांच्या शरीरावर वारूळ तयार झाले होते. एकदा एक लाकूड तोड्या तिथे लाकडे तोडत असताना चुकून त्याची कुऱ्हाड वारुळावर पडली आणि त्यातून रक्ताची धार बाहेर आली. त्याच क्षणी त्यातून एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली आणि तेच स्वामी समर्थ महाराज. त्या लाकूड तोड्याला घाबरलेले पाहून स्वामींनी त्याला अभय दिले आणि तिथून त्यांनी भारतभर भ्रमण सुरू केले. भारतभर फिरत असताना 1856च्या सुमारास स्वामी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले. तिथे त्यांनी तब्बल 22 वर्ष वास्तव्य केलं आणि अक्कलकोटला पवित्र तीर्थक्षेत्र बनवलं. ते नेहमी वडाच्या झाडाखाली बसायचे, म्हणूनच अक्कलकोटमधील मुख्य मंदिराला वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर म्हटलं जातं. आता आपण समजून घेऊ की स्वामींची शिकवण नेमकी आहे तरी काय. स्वामींची शिकवण खूप सोपी होती, जी सामान्य माणसाला सहज समजेल अशी होती. ते नेहमी म्हणायचे, कर्म करा. ते सांगायचे, आळशी माणसाचे तोंड पाहू नये. म्हणजेच प्रत्येक माणसाने आपले काम, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे केले पाहिजे. श्रद्धा ठेवा. ते भक्तांना नेहमी नामस्मरण करायला सांगायचे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र खूप प्रभावी मानला जातो. भेदभाव मानू नका. स्वामींनी कधीच जात, धर्म किंवा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्यांच्या दरबारातील सर्व लोक समानच होते. आता आपण माहिती घेणार आहोत स्वामींच्या लीला आणि चमत्कारांची. स्वामींच्या आयुष्यात अनेक कथा आणि चमत्कार आहेत. त्यांनी अनेकांचे आजार बरे केले, गरिबांना मदत केली आणि संकटात सापडलेल्या भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे अभय देणारे शब्द. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आजही भक्तांना आधार देतात. 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशीस स्वामींनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. पण त्यांनी जाताना सांगितले, मी कुठेही गेलो नाही. मी आजही माझ्या भक्तांच्या जवळच आहे. आजही करोडो भक्त स्वामींची सेवा करतात, त्यांच्या नामाचा जप करतात आणि त्यांच्या अन्नछत्रात महाप्रसाद घेतात. स्वामींचे जीवन आपल्याला शिकवतं की प्रामाणिकपणे कर्म करत राहा. स्वामी नेहमी तुमच्यासोबत असतील. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.